तर सकाळचे 7:30 वाजले मित्रांनो. आज लवकर उठलो कारण की मम्मीकडे जायचं आहे. आता नाश्ता करून आपण जाऊ मम्मीकडे. त्याला नाश्ता करू मग आपण बसमध्ये जाऊ. गावाला जायचं कारण असं की रामनवमी आहे आणि गावाला जत्रा असते रामनवमीसाठी, तर त्यासाठी चाललो आहे. बस स्टॉपवर आलं मित्रांनो. काल जरा जास्त गर्दी होती, आज आपण लवकर आलो आहे. तर वाट वाजली आता. वाकडेवाडीच्या बससाठी थांबूया, किती वेळ लागतो माहीत नाही. मग वाकडेवाडी जाऊ, तिथे असते बस नाशिक. तर आता वेट करूया आपण थोड्या मित्रांनो. मनपाची बस आली मित्रांनो. आता मनपावरून जाऊया आपण. मनपा आलं आहे मित्रांनो. आता आपण बसच्या बसमध्ये बसून वाकडेवाडीला उतरू, मग तिथून नाशिकच्या बस होतो. तर मग बसची बस चालली आता. बसू आणि जाऊ वाकडेवाडी. आता मी येणार म्हणून मम्मीने स्पेशल आपल्यासाठी फिश बनवायचं ठरवलं आहे रात्री. तर बघूया आपण मम्मी कशी बनवते फिश, आणि तुम्हाला पण थोडीशी तिची रेसिपी समजेल की ती कशी बनवते आणि काय काय वापरते ते. तर चला आपण घरी जाऊन ते बघूया. संध्याकाळचे 7 वाजतील आपल्याला जायला, बघू किती वाजता. वाकडेवाडी आलं आहे मित्रांनो. शिवाजीनगरचा बस नाही. तर आपण नाशिकच्या बसकडे जाऊ. बसमध्ये बसू आणि संगमनेरला. चला आता बस लागली असेल नाशिकची बस लागली मित्रांनो. जाऊ आता मध्ये पूर्ण कमी बस मित्रांनो. बसू आपण. दुपारचे 12 वाजले आणि राजगुरुनगर आलं आहे, म्हणजे आपण लवकर घरी जाऊ आता. इथून 2 तास लागतील संगमनेरला, मग तिथून 2 तास घरी जायला. गाडी आता तास थांबली मित्रांनो हॉटेलवर. इथं नाश्ता वगैरे करून आपण घरी जाऊ. डायरेक्ट घरी जाऊन मम्मीची रेसिपी बघायची, त्याच्यामुळे डायरेक्ट घरी जाऊ आता, कारण रेसिपी जास्त इम्पॉर्टंट आहे. चला डायरेक्ट घरी. तर मम्मी आता ते पिशवीत भरून देते मला. आपण जाऊ ते स्वच्छ करायला, त्यांना देऊन टाकू काही पैसे, आणि मग मम्मी आल्यावर ते फ्राय करत. ही बघा आमची दीदी. तर मम्मीने दिलं आहे. आता आपण जाऊ गाडीवर. आपण गाडी घेऊन जाऊ फिश साफ करायला. पिशवी आणि डब्बा घेऊन चाललो आहे आपण तेल आणायला आणि फिश स्वच्छ करायला. तर जाऊया. मम्मी पैसे दिले, आता पैसे घेऊन जाऊ. तेल घेतलंय आता. चला आपण फिश स्वच्छ करायला जाऊ. आपले फिश आता कापून झाले मित्रांनो. मम्मी मसाला तयार करत असेल, लवकर जाऊन आपण त्याला मॅरिनेशनसाठी लावून ठेवून येऊया, मग पुढची प्रोसेस करूया. तर का मम्मी मम्मी खूप खुश आहे आज, कारण की आज मम्मीचा फेवरेट मासा करणार आहे. मम्मी एवढी खुश ती कधी नसते. तिचा फेवरेट आज चिलापी मासा आहे. बाळांनो, आता आपण मासे साफ करूया गावठी पद्धतीनं. तर मम्मी काढते मासे. 100 रुपये किलो होते मासे मित्रांनो. सॉरी, पावशेर. बाळांनो, आता आपण मासे साफ करतोय. मम्मीने काहीतरी पावडर लावली तर आता साफ करतोय आपण. भाजीचं पीठ लावते मम्मी, कारण की वास नाही म्हणून. आणि आता ती 100 रुपये पावशेर मासे होते मित्रांनो. आता ते साफ करूया आणि नंतर मग आपण फ्राय करण्यासाठी तिकडे नेऊया किचनमध्ये. आता मम्मी साफ करते बाळांनो. मम्मी म्हणते की चिलापी मासा आहे. आता मम्मीला किती वेळ लागतो काय माहिती, एक साफ करते ती. आमची सुगरण आहे मम्मी. एक पण माशाचा वास येणार नाही असं साफ करते ती. आता आपण व्हिडिओची स्पीड वाढूया, म्हणजे लवकर होतील साफ. पप्पाची फेवरेट फिश आहे, पण पप्पाच घरी नाही आज, त्याच्यामुळे आज मम्मी आणि मी दोघंच खाणार आहे.
चिलापी मासा. चला तर आपण तयारीकडे जाऊया. मग मी परत एकदा स्वच्छ पाणी धुणार आहे. आता आपण डायरेक्ट मसाल्याकडे जाऊया. तर फिश क्लीन झाली मित्रांनो. आता आपण मसाला करूया. मिरची एवढं सामान टाकून आपण माशाला लावण्यासाठी मसाला करतो. लसूण आणि मिरची टाकली मित्रांनो. अद्रक आणि कोथिंबीर टाकून आपण मिक्सरमध्ये फिरून घेऊया. एकदा बारीक करूया. तर मसाला आपण फिशला लावला आहे. थोडंसं लिंबू पिळलं त्याच्यावर टेस्टसाठी. आता थोडा वेळ आपण त्याला मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देऊ. मग नंतर आपण तो मसाला करू लालवाला. मग फ्राय करू तेलमध्ये. अर्ध्या तासासाठी मॅरिनेशनला ठेवून देऊ आपण. त्यात हळद आणि लिंबू टाकला आहे फक्त त्या मिरचीमध्ये. आता अर्ध्या तासासाठी मॅरिनेटला ठेवून देऊ आपण. चला तर अर्ध्या तासानंतर भेटू. मॅरिनेशन झालं मित्रांनो. आता स्पेशल टिक्का मसाला त्यावर टाकला आहे आपण अर्ध्या तासानंतर. आता मग मी त्याला चांगला मसाला लावून घेते. इथं रवा आणि मसाला टाकला आहे क्रंचीपणा येण्यासाठी. डीप फ्राय करूया आपण आता फिश. मग मी चांगला मसाला लावून घेते. तुम्ही बघू शकता आफ्टर मॅरिनेशन. आणि हा मसाला वापरला आहे आम्ही टिक्का मसाला स्पेशल. आता आपण फ्राय करूया त्याला एक एक टाकून. सगळा मसाला लावून झाला आहे मित्रांनो. आता आपण तवा ठेवला आहे गॅसवर. त्याच्यात आपण डीप फ्राय करूया फिश. तेल जास्त वापरत नाही आहे कारण की मम्मीला जास्त फॅट वगैरे आवडत नाही. त्यामुळं थोडंसं तेल वापरतो आम्ही. आता मग मी तेल घेते. प्रत्येक वेळेस एवढं तेल टाकून दोन फिश फ्राय करतोय आपण. आता मग मी टाकेल ते. क्रंचीपणा येण्यासाठी रवा आणि मसाला टाकला आहे. चांगलं रव्यात ते मिसळून घ्यायचं. ते तेल गरम झालं तर त्याला तेलात टाकायचं. तेल गरम झालं मित्रांनो. आता आपण फिश फ्राय करूया. चेहऱ्याच्या स्किनसाठी अतिशय चांगली फिश आहे असं डॉक्टर बोलतात. तर आम्ही हीच फिश आणतो दरवेळेस. चमचा घे ना. चमचा घेतो. चला मित्रांनो फिश खायला. फ्लेमवर केला मित्रांनो गॅस. 5-10 मिनिटामध्ये ते डीप फ्राय होऊन जाईल. आपण टेस्ट करून बघूया कशी झाली फिश. कलर अतिशय चांगला आला मित्रांनो. असे बघितल्यावर खाऊ वाटते. पाच 10 मिनिट वेट करावं लागेल खाण्यासाठी. त्याची स्मेल पण येते मित्रांनो खूप छान. असं तोंडाला पाणी येण्यासारखं ते दिसतंय. वेट नाही करू शकत खाण्याचा. लवकर शिल्लक तर घेऊ आपण आणि टेस्ट करून बघूया. ती झाली मित्रांनो. आता आपण तिला प्लेटमध्ये काढून डेकोरेट करूया. कलर बदलला आहे. आम्ही मॅरिनेशनसाठी फ्रीजमध्ये ठेवलेली 30 मिनिट. मग खडवा बाहेर काढली. मग आता फ्राय करायला घेतली.
तर टेस्ट करून बघूया मित्रांनो. तर आपली डिश आता रेडी आहे मित्रांनो. आपण टेस्ट करून सांगूया तिला कशी झाली फिश. चला तर टेस्ट करूया. गरम गरम खाऊया आता आणि तुम्हाला सांगतो कशी झाली. जमलं तर रेसिपी नक्की ट्राय करा. एकदम छान झाली मित्रांनो. रेसिपी जरूर ट्राय करा तुम्ही. अतिशय सोपी रेसिपी आहे. आणि नेक्स्ट व्लॉगसाठी सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय. गुड नाईट.